नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग होता आहे डायरेक्ट पार्सल खोलण्यापासून चालू. तर आज माझ्याकडे आले होते मिशोवरून 2 पार्सल. तर त्यात मी बोलावलं होतं माझ्याकडे एअर फ्रायर आहे, तर त्यासाठी हे पेपर्स आहे. खूप छान आहे, मस्त आले होते क्वालिटी याची. मी फर्स्ट टाईमच मिशोवरून बोलावले होते आणि मिशोवरून मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचं बोलावून पाहिलं होतं फर्स्ट टाईम. याचे रिव्ह्यू मला खूप छान वाटले. तर बघते याला खोलून कसं आले. तर खूप छान वाटत आहे पॅकेजिंग वगैरे, याचा रिव्ह्यू खूप छान होतं. म्हटलं चला बनवून बघू कसं येते बघून. मागच्या वेळेस मी फ्लिपकार्टवरून बोलावले तर खूप छान आले होते, तर यावेळेस मला मिशोचं पण ट्राय करून बघावं. तर पार्सल खोलायला थोडंसं वेळ लागत आहे, पण खोलून घेणार मी फायनली. तर हे बघा बबल रॅपिंगमध्ये आलं आहे आणि प्लास्टिकच्या 2 बॉटल्स आहे. छान आहे पॅकेजिंग वगैरे, मला छान वाटली. काही डॅमेज वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स मी देऊ शकतो, एवढे छान होते. आता क्वालिटी कशी आहे मी याला चेक केलं तर त्या दिवशीच तर छान होती. मग नंतर आम्ही गेलो. 4 वाजले होते. आम्हाला जायचं होतं चंद्रपूरला मूवी बघायसाठी, धुरंधर 2. खूप मस्त वातावरण झालं होतं, आभाळ होतंच आणि आम्ही म्हटलं की चला लवकर जाऊन या, मस्त लस्सी वगैरे पिऊन घेऊ. पण लस्सीचं होतं दुकान बंद. मग आम्ही गेलो होतो डायरेक्ट चंद्रपूरलाच आणि आमच्या मूवीचा टाईम पण झाला होता. तर म्हटलं चला लेट नाही करू, आपण तिकडेच बघूया, काहीतरी खाऊन घेऊया. मग आम्ही गन्याचा ज्यूस वगैरे पिऊन घेतलो होतो आणि जत्रा भरून होती इथे चैत्रची जी. तर खूप गर्दी होती इथे. भरपूर लोक अशी गाड्यांनी येऊ थांबून होते. भरपूर दूरवरून लोक आले होते इथे दर्शनासाठी. ते तिथे स्टे पण करतात. इथची जत्रा ही खूप मोठी मानली जाते चैत्रची. स्पेशली दुरून लोक येतात. नवरात्रीचं जसं सण असतात तसं हे चैत्रची पण नवरात्र असते. खूप ठिकाणी दुकानं वगैरे चालू होते. आम्ही धुरंधर 1 पाहायला तर गेलो नव्हतो, पण पॉसिबल नाही झालं होतं मधुरावती म्हणून. पण आम्ही आज 2घंच जण होतो. मधुरा जाऊन होती आईकडे, तर आम्ही पटापट तिकीट काढले होते आणि मग आम्ही गेलो होतो मूवी पाहायसाठी. थोडंसं आम्हाला लेट झालंच होतं, 10 मिनटाचा आमचा मूवी गेलाच होता. तरी आम्ही म्हटलं चला बघूया. मग आम्ही लिफ्टमध्ये गेलो. पटापट आम्ही तिकीट्स वगैरे काढले. आम्ही पटापट गेलो. चेकिंग वगैरे झाली आमची. मग आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. इथे लेट होत. तर हा आहे चंद्रपूरचा मिराज थिएटर. खूप मस्त आहे, तुम्ही नक्की विजिट करा. जर तुम्ही चंद्रपूरचे असाल तर तुम्हाला माहीतच आहे, हा बेस्ट आहे सिनेमा हॉल. आणि इथे 3 मग आम्ही पटापट पिक्चर पाहायला गेलो होतो. पिक्चर ऑलरेडी चालू झाला होता. खूप मस्त मूवी आहे, नक्की तुम्ही विजिट करा तुमच्या जवळच्या थिएटरवर जाऊन. खूप मस्त, आम्हाला तर खूप मस्त वाटलं. तिचे तर गाणे 1 नंबर, खूपच सुंदर. असं आम्ही चक्क डान्स करत होतो. इतके सुंदर म्हणजे जुन्या गाण्यावर त्यांनी इतकं सुंदर हे केलं होतं. खूप मस्त वाटलं मला. मूवी संपला आमचा. मग आम्ही खूप टायर्ड होऊन गेलो होतो, कारण हा मूवी आहे 4 तासाचा आणि यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं की 4 तासाचा मूवी आहे म्हणून. मग आम्ही निघलो पटापट. खूप उशीर झाला होता, रात्र झाली होती. मग नंतर आम्ही मोचकमध्ये गेलो. मोचकमध्ये जाऊन आम्ही बिर्याणी घेतली 1 प्लेट आणि मग आम्ही ते खाल्लो वगैरे. मग आम्ही खूप थकून गेलो होतो आणि खूप एक्साइटमेंट होती ते पिक्चरचीच. आणि मग आम्ही गेलो होतो बाबूलालची लस्सी प्यासाठी. बाबूलालची लस्सी जी वरोराची फेमस बाबूलाल लस्सी आहे, ती आता चंद्रपूरमध्ये पण ओपन झाली आहे. तिथे आम्ही गेलो होतो. मग आम्ही 2 लस्सी घेतल्या होत्या. खूप छान होत्या तिथल्या पण लस्सी. आणि मग ते खाऊन पिऊन आम्ही घराकडे निघालो होतो. आम्हाला खूप उशीर झाला होता, पण आम्हाला खूप मजा आली. आजचा दिवस खूप छान गेला. पण मधुरा नव्हती तर आम्हाला थोडंसं मिसिंग पण वाटलं. पण मधुरा जर असती तर आम्हाला पिक्चर पण पाहता आलं नसतं, कारण तो 18+ पिक्चर आहे, तर आम्हाला ते काही जमत नव्हतं. तर असा होता माझा दिवस. कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.